आज नवघर सर्कल येथील प्रकल्पग्रस्त रिक्षा संघटनेच्या वतीने NMMT विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। उरण पूर्व विभागात NMMT ची बस सेवा सुरू करण्यात आली आहे। ही बस सेवा सुरू झाल्यावर या पार्श्वभूमीवर येथे येऊ पाहणारी सकाळची पहिली बस प्राध्यापक LB पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवघर सर्कल येथे अडवण्यात आली। अन्य अनेक रिक्षा संघटना, 6 आसनी रिक्षा संघटना यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता। माननीय विवेक पाटील हे आंदोलनात संघटनेला पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले होते। त्यांनी आंदोलनकर्त्यांचं कौतुक केलं। ते म्हणाले की कुठल्याही प्रकारची लाचारी न पत्करता तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तुम्ही संघर्ष करण्याची तयारी दाखवलीत आणि तुमची ताकद दाखवून दिल्याबद्दल तुमचे अभिनंदन। आपल्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय दूर करण्यासाठी आज आपण हे पाऊल उचललेलं आहे। आपण काय खुशीनं उचलले अशातला भाग नाहीये, पण जर आपला पोटापाण्याचा उत्पन्नाचा धंदाच बंद होणार असेल, उत्पन्नाचं साधनच बंद होणार असेल, तर आपल्याला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊन आज आपण या आंदोलनामध्ये पडत्या पावसामध्ये या ठिकाणी आपण जमलेले आहात। तुम्हाला सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो की न्याय लाचारीनं, कुणाशी लाचारी करून नाही, तर न्याय हा आपल्याला लढून संघर्ष मिळवावा लागतो आणि ती मिळवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे हे दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न केला, त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो। कारण या विभागामध्ये आपण राहत असताना आपलं पूर्वीचं उत्पन्नाचं साधन शेती हे सरकारने काढून घेतलं आणि ते गेल्यानंतर आपण आपल्या उदरनिर्वाहासाठी काही ना काहीतरी व्यवसाय करत राहिलो आणि म्हणून काही तरुणांनी या ठिकाणी रिक्षाचा व्यवसाय करायला सुरुवात केली। अनेक वर्ष रिक्षाच्या व्यवसायावर आपलं कुटुंब चालवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण आता NMTC ची बस आल्यामुळं आपला व्यवसाय दूर होणार असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही हे सांगण्यासाठी भर पावसामध्ये आपण या ठिकाणी जमलेले आहात। आणि म्हणून आपल्याला धन्यवाद देत असताना मी निश्चितपणे सांगेन हा प्रश्न सामोपचाराने सुटावा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि या प्रयत्नाची पहिली फेरी पोलीस अधिकारी जलांटे साहेब यांनी काहीतरी काल पोलीस स्टेशन मध्ये आपल्या प्रतिनिधीवर चर्चा झाली, पण त्या चर्चेत अजून पाहिजे तसा मार्ग निघालेला नाही, पण तो मार्ग काढण्याचा, शांततामय पद्धतीने काढण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू आणि मला वाटतं त्याच्यामध्ये आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही। माननीय विवेक पाटील, NMMTचे अधिकारी, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे आणि प्रकल्पग्रस्त रिक्षा संघटनेचे पदाधिकारी यांच्यात यावेळी चर्चा झाली। यानंतर माननीय विवेक पाटील यांनी सर्व आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिलं की 1 आठवड्याच्या आत आपण नवी मुंबई परिवहन विभागाशी चर्चा करून गरज पडल्यास महापौर यांच्याशी चर्चा करू आणि यावर उरण पूर्व विभागातील जनता आणि प्रकल्पग्रस्त रिक्षा संघटना या दोघांच्या फायद्याचा असा सुवर्ण मध्य काढू। परंतु तुर्तास आपण हे आंदोलन मागे घ्यावे, त्यानुसार प्रकल्पग्रस्त रिक्षा संघटनेने आपले आंदोलन स्थगित केल्याचं जाहीर केलं। यावेळी LB पाटील आपल्या भाषणात म्हणाले की माननीय विवेक पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की या आंदोलनात मी तुमच्या अगोदर हजर असेल। आज त्यांनी भर पावसात येत आपला शब्द खरा करून दाखवला। आपला जो महत्वाचा प्रश्न आहे त्याची चर्चा चालू आहे। आदरणीय विवेकानंद पाटील साहेब, ही आता चर्चा सुरू आहे आणि या चर्चेमध्ये असं ठरतंय की ही चर्चा आपली जे सामंजस्य आहे ते डायरेक्ट चेअरमनला मान्य आहे काय? विवेकानंद साहेब जे करतील, आपण सगळे प्रतिनिधी आपण सोबत असणार, त्यांचा जो निर्णय तो आपला निर्णय मान्य असेल काय? तर आता आपण साहेब सगळ्यांच्या समोर आपल्याला शब्द देतील, त्याचप्रमाणे गलांडे साहेब इथे आहेत, ते सुद्धा आपल्याला शब्द देतील आणि त्यानंतर आपण मोर्चाची कशा पद्धतीने हे करायचे। आज आपण नाही म्हणताना 99% आपण जिंकलेले आहोत। तसेच यावेळी प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष गणेश पाटील, तसेच रमेश कडू, राजेंद्र, नितीन मडवी, किरण ठाकूर, कृष्णा ठाकूर, शेखर तांडेल, किशोर घरत आदी पदाधिकारी यांनी माननीय विवेक पाटील यांचे आभार मानले। या आंदोलनात माननीय विवेक पाटील, प्राध्यापक LB पाटील यांच्याबरोबरच शेका पक्ष उरण तालुका चिटणीस महादेव घरत, पंचायत समिती सदस्य माया काका पाटील, बेडखळच्या सरपंच योगिता ठाकूर, उपसरपंच योगेश भगत, मयूर सुतार, विश्वास तांडेल, किशोर ठाकूर, जितेंद्र तांडेल आदी मान्यवर सहभागी झाले होते।